नमस्कार, आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आहे तो आपण जे काही मुंबई अ, भागातल्या काही ठिकाणी म्हाडाकडून अनिवासी गाळ्यांची जी काही ई लिलाव जाहीर झाला होता, ई ऑक्शन जाहीर झालं होतं. तर त्या ई लिलावाची जी काही प्रक्रिया आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशन असेल किंवा बोली लावण्याचा जो काही कालावधी आहे, त्या कालावधीसाठी म्हाडाकडून मुदतवाढ जाहीर झालेली आहे. आपण जर प्रसिद्धी पत्रक जर बघितलं, म्हाडा मुंबई मंडळाचे जे काही 84 अनिवासी गाळे ई लिलाव प्रक्रियेने अ, मुदतवाढ 2 फेब्रुवारी 2026 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंतचं जे काही ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठीची मुदतवाढ दिलेली आहे. जर आपण बघितलं तर 21 जानेवारी 2026ला या संदर्भात अपडेट आलेला आहे की 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रात्री 11 वाजून 59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दिनांक 4 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत, सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपात ई लिलाव जे काही ई ऑक्शन ही जी काही ई ऑक्शन म्हाडा.gov.in ची वेबसाईट आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला बोली लावायची आहे आणि ह्या वेबसाईटवर जाऊन तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल किंवा बोली लावण्याची जी काही प्रोसेस आहे ती सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्याला चॅनलवर बघायला भेटेल. आपण चॅनलवर जर चेक केलं तर त्या ई लिलावाची जी काही प्रोसेस आहे अनिवासी गाळ्यांची, त्याच्या संदर्भातही आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही चेक करू शकता. म्हाडा सॉफ्ट ई ऑक्शन रजिस्ट्रेशन आणि एम-डी किंवा बिडिंग कसे करायचे त्याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा जी काही ई ऑक्शन म्हाडा.gov.in ची वेबसाईट आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे का त्याच्या संदर्भात हेल्थ व्हिडिओज आहेत. पी-डी-एफ सुद्धा आहे डिटेल्समध्ये. तर आपण जर बघितलं तर या लोकेशनला कांदिवली, मालाड, पवई, जोगेश्वरी, गोरेगाव, बिंबिसार नगर, गोरेगावमधल्या जे काय आहे त्या ठिकाणी हे अनिवासी गाळे आहे जे म्हाडाकडून ई लिलाव पद्धतीने दिले जाणार आहेत. तर त्यांचा डिटेल्स तुम्ही या वेबसाईटवर चेक करू शकता आणि जर मुदतवाढ भेटली तर तुम्ही त्या गाळ्यांच्या जे काही प्राईज असेल किंवा ई-एम-डी अमाऊंट असेल, प्रोसेसिंग फी असेल, त्या संदर्भातले डिटेल तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता किंवा चॅनलवर सुद्धा तुम्ही त्याचं व्हिडिओमध्ये डिटेल्स बघू शकता. तर ह्याला जर आपण बघितलं तर त्याचा निकाल जो काही 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता ई ऑक्शन म्हाडा.gov या ठिकाणी जाहीर होणार आहे. तर जर आपण बघितलं मुंबईतील मुलुंड, गव्हाणपाडा येथे 4 अनिवासी गाळे आहेत. कुर्ला स्वदेशी मिल येथे 5, कोपरी पवई येथे 15, मॉडेल टाउन मसाजवाडी जोगेश्वरी पूर्व येथे 1 आहे. सिद्धार्थनगर गोरेगाव येथे 1 आहे. बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 अनिवासी गाळे आहेत. मालबनी मालाड येथे 29 अनिवासी गाळे आहेत. चारकोप येथे 12 अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ह्यांची जी काही आधारभूत किंमत आहेत ती निश्चित केलेली आहे आणि ती ई लिलावानुसार जी काय आहे दराच्या बरोबरीने 100% नुसार निश्चित करण्यात आलेली आहे. तर विक्री किमतीत घट झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. तर जर आपण बघितलं तर या ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आपले वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन 2018 नंतरचे जे काही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जे काही डोमासाईल आहे ते आपल्याला आवश्यक आहे. ओके, ते अनामत रक्कम भरण्यासाठी. तर जर आपण सदर लिलावाबाबत विस्तृत निकष, पात्रता निकष किंवा गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची जी काही पद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तक याबाबत माहिती जर आपल्याला बघायची असेल तर या संकेतस्थळावर आपण जाऊन लॉटरी ई ऑक्शन मध्ये तुम्हाला त्या डिटेल्स बघायला भेटणार आहेत. तर जर तुम्ही ह्या अनिवासी गाळ्यांसाठी ॲप्लिकेशन करणार असाल किंवा बोली लावणार असाल तर तुम्ही त्याच्या डिटेल्स सुद्धा चेक करू शकता आणि ॲप्लाय करू शकता, कारण ह्याची जी काही मुदतवाढ 4 फेब्रुवारीपर्यंत वाढलेली आहे. तर हे एक अपडेट होतं ई ऑक्शन जे काही म्हाडाकडून जे काही अनिवासी गाळे आहेत 84 मुंबई मंडळाची त्या संदर्भात. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.